जो बाहेर लोकांना देतो. असं नाही की इथं आल्यानंतर बाहेर सर 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 ठीक आहे ठीक आहे सगळ्यांचं हो काय साहेब कसं काय मजेत आहे का सगळ्यांना म्हणणार आहे ना. आणि घरी नंतर हे काय चाललं आहे गं ते आणते पाणी आणते असं काय नाही. म्हणजे कसं आवाजामध्ये चढ उतार राहतो. त्यामुळे ती पण म्हणते हे आल्यापासून असंच चिडचिड करते. कसले भेटले ही नवसाला सारखं असं डिवचत राहणार ती. त्यामुळे ती एकमेकावरती विश्वास हा आणि ह्या विश्वासाला कसं माहिती आहे का तोड जाणारा एकमेव प्राणी आहे तो कुठला मोबाईल. तो एकमेकावर कोणाबरोबर बोलत नाही काय दिवसभर बोलत असते काय माहिती आहे का नाही. असं असतं. माझ्या आई जे आई आणि वडील होते ना ते शिकले नव्हते पण त्यांचे संस्कार सरळ आणि सोप्या मार्गाचे होते. माझे वडील माझ्या आईची फार सेवा करत होते. दिल्लीला आमचे सासरे खूप चांगले. आमचे वडील वर्षातून एकदा लक्ष्मीपूजन करता ना तुम्ही तेव्हा माझे वडील माझ्या आईचे पाया पडायचे नेहमी. का तर हीच माझी आई आणि हेच माझं सर्वस्व आहे. का घरात जर कांकणचा आवाज जर आला नाही ना त्या घराला घरपण नसतं. असतं का ज्या घराच्या अंगणामध्ये जर बांगड्याचा आवाज नाही आला आपण कांकण म्हणतो ना त्या नाही आला तर मग त्याला काय तुम्ही बोलत राहा तुम्ही बोलत राहा मला आवड म्हणते माझी पट्टीत बघा कोमलताई माझी दया करताय लाईक करा आणि बघा माझी दया माझी करणं स्वतः म्हणते मी दिसला पाहिजे. म्हणजे कसं आहे घराला जर घरपण असलं का नाही तर काय माहिती आहे का ते असतं. मग घरपण घराला घरपण कधी येतं तुम्ही सांगा कसं येतं तर एका स्त्रीमुळे येतं. आणि ह्या जगात सगळ्यात त्याग करणारी मोठी व्यक्ती कोण आहे स्त्री आहे ना. त्याच्यासारखं म्हणजे त्याग करणारी कुठली व्यक्ती आहे का. आपण देवाला या इकडं तिकडं किती भटकं राहतो पण त्याच्यासारखी एका स्त्रीसारखं जे जीवन त्याग करणारी कुठलीही व्यक्ती नाही. कुणी जर बायकांना समजून घेणारी व्यक्ती असेल का नाही. तुम्ही सांगा ज्या आईबापानं आपल्या मुलीला 18, 20 वर्ष 22 वर्ष 25 वर्षापर्यंत शिकवून पैदा करून ती एखाद्याला सोपवणं आणि त्या मुलीनं हे सर्व विसरून दुसऱ्या ठिकाणी जाणं एवढं सोपं आहे का सांगा. मग त्याचा आदर करणं आणि ते तुमच्या भाग्यात असणं हे सर्वात मोठं लक्ष्मी आहे. आता तुमच्या नशिबात जी लक्ष्मी पडलेली आहे ती इज्जत करा. आणि जर तुम्हाला आनंदी जीवन जगायचं असलं ना तर दुसरा काय म्हणतोय दुसऱ्याकडं किती आहे हे सोडा आणि तुमच्याकडं जे आहे तुमच्याकडं जितकं आहे त्याच्यामध्ये सफिशियंट आहे तुम्हाला. तुम्ही त्याच्यात आनंद माना. नाहीतर शेजाऱ्याकडं काय त्यानं गाडी घेतली आपलं पूर्व काय करत नाही तुम्ही काय करत नाही याचा अर्थ असा आहे की तुम्ही दुसऱ्यांच्या ज्या घेतलेल्या वस्तूवरती आपलं म्हणून हक्क साधू शकत नाही. तुम्ही ज्या वस्तू तुमच्याकडून तुम्ही मिळकतीने मिळवलेल्या आहेत त्याच्यावर तुम्ही खुश राहा आनंदी राहा. बघा तुम्हाला किती जग प्रेमळ वाटेल आणि चांगलं वाटेल. तुम्ही जेवढं पण म्हणाल की ही आपली वस्तू आहे आपल्या आपण जाताना काही वस्तू घेऊन जाऊ शकत नाही. ठीक आहे माझं नाव पंडित असल्यामुळे मला अशाच गोष्टी येतात. कोणी ठेवलं नाहीतर काय माहिती आहे का मी पहिलं तुळशी बारशीचं लग्न वगैरे करून देत होतो ना. मंत्र बिंत्र सगळे पाठ झाले होते. लग्नात पण मंत्र लग्नाचे पण मंत्र. तुम्हाला जर सुखी जीवनाचे सूत्र पाहिजे असते तर मला सांगा. आणि तुम्हाला जीवनाचे जे चक्र आहे ते तुम्हाला मी सांगतो किती चक्र आहेत ते आणि तुम्ही कुठल्या चक्रामध्ये आता आहे ती तुम्ही स्वतःच तुम्ही सांगू शकता. मी पुढच्या वेळेला आलं मी तुम्हाला ती सांगेन की तुमचं जे जीवनचक्र आहे ते कुठल्या ह्याच्यात चालू आहे. ठीक आहे आणि तुम्ही त्या कुठल्या पडावावरती आहात. ठीक आहे बऱ्याच लोकांना माहीत नाही की मी कुठल्या स्टेजवरती आहे आता की मी किती आनंदात आहे किती दुःखात आहे. आणि दुःख तुमच्या अश्विनीताई स्वागत आहे. तुमच्या ह्याच्यामध्ये कसं आहे जीवनामध्ये